नमस्कार बंधू भगिनींनो, 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो, ज्याला वर्ल्ड ब्लड डोनर डे असं म्हटलं जातं. या दिवसाचं महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम ज्या रक्तदात्यांनी रक्तदानाच्या या पवित्र कार्यामध्ये योगदान दिलं त्यांच्याप्रती सुरुवातीलाच मी कृतज्ञताभाव व्यक्त करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. जागतिक या ठिकाणी आरोग्य संघटना, ज्याला WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2004 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली तर 2004 पासून झालेली आहे. हा दिवस रक्तगटांच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायरन यांच्या जयंती निमित्त निवडण्यात आलेला आहे. म्हणजे रक्त जे गट आहेत या रक्तगटांचा शोध लावण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी म्हणजेच कार्ल लँडस्टायरने अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं, ज्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देखील मिळालं, त्यांचा जन्म 14 जूनला झाल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी हा जागतिक रक्तदाता दिवस संपन्न केला जातो. तसं तर हा दिवस साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर रक्तदात्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करणे. ज्यांनी रक्तदानाच्या या चळवळीमध्ये स्वतः स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करून या ठिकाणी अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी मदत केलेली आहे, त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आजच्या दिवशी व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर या दिवसाच्या निमित्तानं रक्तदानाचं महत्त्व समाजामध्ये प्रसारित करण्याचं काम देखील घडावं, हाही या दिवस साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आताच म्हणालो की स्वच्छेने व नियमित रक्तदान करणारे जे कोणी रक्तदाते असतील अशा रक्तदात्यांचा सत्कार या दिवशी संपन्न केला जातो आणि एक चांगल्या कार्याला प्रबलन आणि चांगल्या कार्याबद्दल त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं हा दुहेरी उद्देश ठेवून या दिवशी त्यांचा सत्कारही केला जातो आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव व्यक्त केला जातो. त्याचबरोबर सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी जनजागृती करण्याचं काम या दिवसाच्या निमित्तानं केलं जातं. तसं जर आपण बघितलं तर दातृत्व भाव हा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. आपल्याकडं इतरांना काहीतरी देण्याची दातृत्व भावना निश्चितपणे असली पाहिजे. एक कथा सांगितली जाते की एका स्त्रीच्या घरी एक संन्यासी या ठिकाणी भिक्षा मागायला येत आहेत, किंवा त्याला भिक्षा म्हणण्यापेक्षा माधुकरी म्हणा मागायला येत आहेत. परंतु ती स्त्री 1-2 वेळेस काहीच नाही म्हणून वापस करते. तो संन्यासी काही तिचा पिछा सोडत नाही. 4थ्यांदा तो तिच्याकडे येतो आणि म्हणतो, माई काही असेल तर द्या ना. आणि ती रागाच्या भरामध्ये म्हणते, तुला पाहिजेच असेल तर इथं माती पडलेली आहे, टाकू का तुझ्या झोळीत? आणि तो संन्यासी म्हणतो, माई हरकत नाही, टाका माती. आणि त्याच्याबरोबर त्या संन्याशाच्या काही शिष्य असतात, त्या शिष्यांच्या देखतच हा संन्यासी त्या स्त्रीच्या समोर झोळी पसरतो आणि ती स्त्री खरोखरच त्याच्यामध्ये माती टाकते. आणि पुढे गेल्याच्या नंतर हे शिष्य गुरुला विचारतात की गुरुजी, काय घेतलं तुम्ही झोळीमध्ये? तुम्हाला माती घेतली. माती ही घ्यायची गोष्ट आहे का? ती बाई माती आहे म्हणून सांगत असतानाही तुम्ही ती स्वीकारली, कशासाठी? त्यावेळेला त्या गुरुनं दिलेलं, त्या संन्याशानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं आहे. अरे वेड्या, मी जर ही माती घेतली नसती तर तिनं तिच्यातला दातृत्व भाव जो जागृत झालाय तो तसाच मरून गेला असता आणि तिच्या दातृत्वाला खऱ्या अर्थानं पंख फुटले नसते.
तिचं दातृत्वभाव विकसित व्हावा म्हणून मी माझ्या झोळीमध्ये ही माती स्वीकारलेली आहे. म्हणजे दातृत्व भाव आपल्याकडे कसा विकसित केला जात होता हे यातनं आपल्याला लक्षात येतं. दातृत्व हा सुसंस्कार व सुसंस्कृतपणा दर्शविणारा गुण आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. याबद्दलची आणखीन एक कथा सांगितली जाते की एक राजा त्याच्या राज्यामधनं कुठला तरी विजय प्राप्त करून आलेला आहे, म्हणून त्याची मिरवणूक काढली गेलेली आहे. मिरवणुकीनं राजा त्या राज्यामध्ये फिरतोय आणि तेवढ्यामध्ये एक भिर्र करत एक दगड येतो, राजाच्या कपाळाला लागतो आणि कपाळावाट रक्त व्हायला लागतं. तेव्हा आता ज्या दिशेनं दगड आलाय तो कोण मारला याचा शोध घेत काही शिपाई जातात. तर तिथे एक म्हातारी स्त्री, तिनं हा दगड मारलेला आहे आणि ते दगड मारलेल्या स्त्रीला ते पकडतात आणि राजाच्याकडे आणून तिच्या समोर उभं करतात. आता शिपायांना माहिती आहे की राजा आपल्याला बक्षीस देईल की आपण जिनं दगड मारला तिला आपण पकडून दिलेला आहे आणि या स्त्रीला मृत्यूदंडाची शिक्षा राजा दिल्याशिवाय राहणार नाहीये. परंतु घडतं उलट. राजा त्या स्त्रीला म्हणतो की ठीक आहे, तू उद्या राजदरबारामध्ये ये. आणि दुसऱ्या दिवशी स्त्री रात्रभर तिला झोप येत नाही. तिला असं वाटतं की आता राजा उद्या आपल्याला मृत्यूदंड देईल, कारण आपल्याकडनं मोठा अपराध झालेला आहे. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा ती स्त्री त्या राजदरबारामध्ये येते तेव्हा राजा तिला नवीन साडी चोळी म्हणा लुगडं देऊन तिचा सत्कार करतो आणि तिचीच माफी मागतो की माफ कर, माझ्याकडनं चूक झाली. तेव्हा दरबारातल्या प्रधानांना आणि बाकीच्यांना कोणालाच काही कळत नाही की राजा असं काय करतोय. तेव्हा तिथले प्रधान त्यांना विचारतात, राजेसाहेब या स्त्रीनं तुम्हाला दगड मारला, तुमच्या डोक्याला दगड कपाळाला लागलाय आणि रक्त वाहिलंय, हे अपराधी असताना तुम्हीच तिला उलट साडी चोळी बोलवण करता आणि तिची माफी मागता, याच्या पाठीमागचं कारण आम्हाला काही कळालेलं नाहीये. तेव्हा राजानं दिलेलं उत्तर महत्वाचं आहे. अरे वेड्यांनो, म्हणाले, या स्त्रीनं दगड मला नव्हता, त्या बोरीच्या झाडाला मारला होता आणि तो दगड त्या बोरीच्या झाडाला लागला, काही बोरं खाली पडले आणि ती बोरं त्या स्त्रीनं खाल्ली, परंतु तो दगड तसाच समोर येऊन मला लागला. एक कल्पना करा की एक बोरीचं झाड स्वतः दगड खाऊन त्या स्त्रीला आपलं फळ देतं. मी तर हिचा राजा आहे आणि मी जर तिला काहीच देत नसेल, उलट तिला शिक्षा करणार असेल, तर मी पापी आहे, मी कृतज्ञ आहे. आणि म्हणून तिच्या पोटापाण्याची व्यवस्था जर मी चांगल्या अर्थानं केली असती तर तिला असाच बोरीच्या झाडाला दगड घालण्याची वेळ आली नसती. आणि म्हणून उलट मीच अपराधी आहे, ती स्त्री काही अपराधी नाही आहे, म्हणून तिची मी क्षमा मागितली. म्हणजे लक्षात घ्या की हा जो दृष्टिकोन आहे की दातृत्वाबद्दलचा, की एक बोरीचं झाड दगड सहन करूनही देण्याची वृत्ती त्याच्यामध्ये आहे जी की माणसाकडे नाही आहे, हीच बाब या दृष्टांतातनं आपल्या डोळ्यासमोर उपस्थित होते. तर अशा दातृत्वाच्या कथा आपल्याकडं सांगून दातृत्व भाव विकसित करण्याचं काम केलं जात असायचं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था उभी केली किंवा राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी अनेक घाट बांधले, धर्मशाळा उभा केल्या, याच्या मुळाशी काय असेल तर अनेकांनी दातृत्व भाव दाखवून केलेली मदत आणि त्या दातृत्व भावालाच आलेला किंवा त्या दातृत्व भावाचा वटवृक्ष म्हणजे रयत शिक्षण संस्था आहे किंवा गाडगे महाराजांनी उभं केलेलं ह्या धर्मशाळा आणि हे आहेत. त्यामुळं दातृत्व भाव किंवा विनोबा भावेंनी जी भूदान चळवळ केली त्यामध्ये देखील दातृत्व भावामुळे भूदान चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. तर अशा प्रकारे आपल्याकडे दातृत्व भाव विकसित करण्याचं काम केलं जातं. म्हणून आपल्याकडं आपण दत्ता हसलगी कर या कवीची कविता आपल्या सगळ्यांना मुखोद्गत असेल, नसेल तर ऐका. ते असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी गाणी द्यावीत, ज्यांचे स्वर जुळून आले त्यांनी गाणी द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढे ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. अशा पद्धतीनं दातृत्व भाव विकसित करणाऱ्या बाबी आपल्याकडं नेहमीच होत आलेल्या आहेत. एका ठिकाणी मी फार छान वाचलं होतं, एक विचारवंत असं म्हणतो किंवा एका कवितेचा अर्थ तो सांगतो, तो असं म्हणतो की त्या कवीनं सूर्याला प्रश्न विचारलेला आहे
की हे सूर्या, मला सांग की ज्या दिवशी रक्तपातच झाला नाही असा एखादा दिवस तरी तू बघितला आहेस का? आणि हा प्रश्न ऐकल्याबरोबर सूर्य काळ्या ढगाआड लपतो, म्हणजे तो मौन होतो. याचा अर्थ या जगामध्ये प्रत्येक दिवशी धर्माच्या, जातीच्या, सत्तेच्या या वेगवेगळ्या कारणांच्यामुळे माणसाचा रक्तपात मात्र होताना आपल्याला दिसतो. चोर, दरोडेखोर स्वार्थासाठी का असेना रक्तपात करतात. सख्खे भाऊ, आपल्याला माहिती आहे की महाभारतामध्ये हे उदाहरण आलेलं आहे. कौरव पांडवांचं जे महाभारत झालं तिथे देखील रक्तपात झालेलाच आपल्याला पाहायला मिळतो. परधर्मीयांचे पाठ रक्ताचे वाहताना आपण पाहतोय. म्हणजे रक्त वाहविणं कितीतरी हजार वर्षांच्या पासून इथं आपल्याकडं सोपं मानलं गेलेलं आहे. सुभाषचंद्र बोस तर म्हणाले होते, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. हा खून मागितलेला आहे, रक्त मागितलेला आहे. परंतु या देशामध्ये एकमेव असा एक महात्मा होऊन गेला जो बिना खड्ग बिना ढाल साबरमती की संत तूने कर दिया कमाल. अहिंसक मार्गाने रक्ताचा थेंबही न घालता आपल्याला आपलं साध्य प्राप्त करता येतं. हा विचार महात्मा गांधींनी आपल्याला सांगितला. म्हणून तर आपल्या देशाच्या पित्याची जागा त्यांना प्राप्त झालेली आहे. आणि हाच विचार आपण रक्त सांडायचं नाही तर रक्त दान करायचा हा संस्कार खरं तर या दिवसाच्या निमित्तानं करण्याची गरज आपण विचारात घेतली पाहिजे. मानवी रक्ताची किंमत आपल्याला करता येईल का? अजिबात करता येणार नाही आहे. इतकं अमूल्य अशा प्रकारचं मानवाचं रक्त आहे. हे रक्त कुठे निर्माण करता येत नाही आहे. तसं जर करता आलं असतं तर मग रक्तदानाची काही गरज भासली नसती, कारण ते ऑलरेडी आपण निर्माण केलं असतं. परंतु रक्त निर्माण करता येत नाही आहे. एकीकडे आपण भारतीय संस्कृती ही फार उच्च दर्जाची आहे, श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. परंतु तसं जर आपण पाहिलं, मी आईवरती 1000 भाषणं दिलेली आहेत, वडिलांच्या वरती 501 भाषणं दिलेली आहेत. आपण एकीकडे म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव असे आमची संस्कृती 5000 वर्षापूर्वी सांगते. परंतु आई वडिलांची अवहेलना करण्यामध्ये सर्वात अग्रेसर असणाऱ्यांच्या पैकी आपण आहोत. तसंच या दातृच्या रक्तदानाच्या बाबतीमध्ये देखील आहे. जगामध्ये रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होताना आपण पाहतोय. रक्तदाते मोठ्या प्रमाणावर दिसतात, परंतु भारतामध्ये मात्र म्हणावं तसं दानाच्या चळवळीला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत नाही आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण उगीच आपल्या संस्कृतीबद्दल खोटा अभिमान बाळगत असतो. खरं तर कधी कधी मी असं म्हणतो की मॉस्किटो इज बेटर दॅन मॅन बिकॉज मॉस्किटो सक्स द ब्लड ऑफ मॅन बट मॅन इज सकिंग द ब्लड ऑफ मॅन. माणसापेक्षा ती डासं बरी, कारण ते आपल्याच जातीतल्या डासांचं रक्त पित नाही आहेत. पण माणसं मात्र त्या डासांच्या पेक्षा गई भीती आहेत, कारण ते आपल्याच जातीतल्या माणसांचं रक्त पितात. रक्त पिण्यापेक्षा इतरांना रक्त कसा आपल्याला देता येईल हा संस्कार आपल्यावर होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. दानामध्ये श्रेष्ठ दान हे रक्तदान मानलं गेलेलं आहे. म्हणून दानामध्ये दान श्रेष्ठ रक्तदान, दानामध्ये दान श्रेष्ठ रक्तदान, अन्य सारे हीन त्याच्या पुढे, अन्य सारे हीन त्याच्या पुढे. रक्तदान आहे महापुण्याईचे, रक्तदान आहे महापुण्याईचे, कृत्य थोरवीचे मानसाच्या, कृत्य थोरवीचे मानसाच्या. रक्ताच्या नात्याने जग जिंका आता, रक्ताच्या नात्याने जग जिंका आता. महात्म्याची चिंता दूर करा, महात्म्याची चिंता दूर करा असं डॉक्टर जी.व्ही. शिंदे सांगतात. आपल्याकडं अन्नदान, दानाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, गोदान आहे, कन्यादान आहे, भूदान आहे, मतदान आहे आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदान अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. असं म्हणतात की बहुमोल असे हे रक्तदान, बहुमोल असे हे रक्तदान, जेने साधे जीवनदान. बहुमोल असे हे रक्तदान, जेने साधे जीवनदान. ते करण्यासाठी अनुमान, ते करण्यासाठी अनुमान, जन हो कदापि न करावा. ते करण्यासाठी अनुमान, जन हो कदापि न करावा. रक्तदानाचे पुण्यकर्म हाच एक जीवन धर्म, रक्तदानाचे पुण्यकर्म हाच एक जीवन धर्म.
रक्त दिल्याने पुण्य पदरी जाणे न लगे पंढरपुरी. रक्त दिल्याने पुण्य पदरी जाणे न लगे पंढरपुरी. पाण्याविना जशी मासळी तडपते की नाही, पाण्याविना जशी मासळी तडपते तसे गरजवंत या ठिकाणी रुग्णाला रक्त न मिळाल्यानंतर तो देखील तडफडत असतो. इतकं महत्व रक्तदानाचा किंवा रक्ताचं आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन आपण रक्ताचं दान केलं पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो की व्हा देशाचे लाडके भक्त, व्हा देशाचे लाडके भक्त, गरजवंताला द्या थोडे रक्त. व्हा देशाचे लाडके भक्त, व्हा देशाचे लाडके भक्त, गरजवंतांना द्या थोडे रक्त. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 5 लिटर रक्त असतं असं सांगितलं जातं. त्यातील फक्त 5% म्हणजे 350 ते 400 मिलीलिटर रक्त आपल्याला रक्तदानाच्या वेळेला काढून घेतलं जातं. आणि जरी काढून घेतलं तरी लगेच ते अन्न पाण्यामधून पुन्हा त्या रक्ताची आपल्याला निर्मिती शरीरामध्ये होते, त्याचा काही कुठला त्रास होत नाहीये. म्हणून आपण रक्तदान केलं पाहिजे. हे दिलेलं रक्त काही तासामध्ये नंतर आपल्या शरीरामध्ये भरून येतं. दर 3-4 महिन्यांनी वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील निरोगी व्यक्तीनं, पुरुष किंवा स्त्रियांनी रक्तदान करायला काही हरकत नाहीये. म्हणून या रक्तदानाच्या चळवळीत आपण आलं पाहिजे. रक्तदानाने अजिबात अशक्तपणा येत नाही. हा जर गैरसमज आपल्या मनात असेल की रक्तदानाने अशक्तपणा येतो, तर तसं काही होत नाहीये. रक्त जर आपण दिलं तर त्या ज्या रक्तपेढीला आपण रक्त दिले त्यांच्याकडनं एक आपल्याला कार्ड मिळतं आणि ते कार्ड उद्या आपल्याच आप्तेष्टापैकी आपल्याला स्वतः रक्ताची गरज पडली तर त्या कार्डच्या माध्यमातून ते रक्त ज्या काही गटाचं आपल्याला हवा असेल ते मिळू शकतं. म्हणून एका अर्थानं रक्तदान करणं म्हणजे बँकेमध्ये रक्त आपण साठवून आपल्या हक्काच्या वेळेला मिळण्यासाठी ठेवण्यासारखा आहे. हा विचार करून आपण रक्तदान केलं पाहिजे. रक्तगटांच्या मध्ये ए गट, बी गट, ओ गट, ए निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह असे आपल्याला पॉझिटिव्ह असे काही रक्तगट पाहायला मिळतात. आपला खरं म्हणजे प्रत्येकानं रक्तगट आपण माहिती करून घेतला पाहिजे. दुर्दैवानं बऱ्याच वेळेला बरीच माणसं आपला रक्तगटच तपासून घेत नाहीये, तर रक्तगटाच्या बाबतीमध्ये निष्काळजी न करता रक्तगट तपासून घेतला पाहिजे. वर्षातून कमीत कमी 2 वेळेस तरी रक्तदान करून आपण या राष्ट्रीय कार्यामध्ये हातभार लावला पाहिजे. खरं तर रक्त जे आपलं घेतलं जातं ते असंच उगे मनमे आयन भजे खाय असं नाही आहे. तिथे जी आलेली टीम असते, तुम्ही रक्त देण्यासाठी पात्र आहात की नाही, तुम्हाला आजार कोणता आहे काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुमचं वजन, तुमचं वय, तुमचा आजार या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते रक्त घ्यायचं की नाही ठरवत असतात. रक्त या ठिकाणी दानाच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं काम रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून केलं जातं. मला देखील जवळपास रेड क्रॉस सोसायटीचे 4 ते 5 वेळेसचे पुरस्कार रक्तदानाच्या संबंधानं प्राप्त झालेले आहेत. मुखेडमध्ये डॉक्टर पोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाची खूप मोठ्या प्रमाणावरची चळवळ माझ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे या ठिकाणी श्रद्धास्थान माजी आमदार कैलासवासी गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, पोंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1,000 रक्त बाटल्या संकलन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून रक्तदानाच्या चळवळीमध्ये जे योगदान दिलेला दिवस हा खरोखरच अत्यंत आनंदाचा असा दिवस वाटतो. आणि तसं जर आपण रक्त दिलं, पुन्हा आपल्याला रक्त हवा असेल तर त्या रक्ताच्या पिशवीवरती रक्ताच्या गटाची नोंद केलेली असते, तारीख लिहिलेली असते. त्यामुळं कोणी कोणाला कुठल्याही प्रकारचं रक्त न पाहता दिलं जात नाही आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण सतत असं म्हटलं पाहिजे की न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, रक्तदान करू सदा सर्वदा. न लगे मुक्ती धन संपदा, रक्तदान करू सदा सर्वदा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, समाज रक्तदानाबाबतीत जागृत व्हावा. हेची दान देगा देवा, सर्व समाज रक्तदानाबाबतीत जागृत व्हावा. नको धन नको मान, नको धन नको मान,
करूया रुग्णांसाठी रक्तदान. नको धन नको मान, करूया रुग्णांसाठी रक्तदान, असा संकल्प आपण या दिवसाच्या निमित्तानं केला पाहिजे. रक्तदानाचं जर आपण महत्त्व लक्षात घेतलं तर अपघातग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी आपण केलेल्या रक्तदानाचा फायदा त्याला होतो आणि म्हणून आपण अपघातग्रस्त रुग्णांचा प्राण वाचवण्याचं काम महत्त्वपूर्ण आपण आपल्या पदरी पाडून घेऊ शकतो. एखाद्या शस्त्रक्रियेच्या वेळेला रक्त गेलं तर रक्त त्या रुग्णाला लागतं, प्रसूतीच्या वेळेला रक्त लागतं. कर्करोग आणि थॅलेसेमिया या रुग्णांसाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते आणि वेळेवर या रुग्णांना रक्त प्राप्त होणं कठीण असतं. म्हणून आपण वेळोवेळी रक्तदानाच्या चळवळीमध्ये शिबिरांच्या मध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं पाहिजे. अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचं पवित्र काम आपण करू शकतो. रक्ताला दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे रक्तदान हाच एक महत्त्वाचा पर्याय समजून आपण या पवित्र कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. रक्तदानापूर्वी या ठिकाणी पुरेशी झोप व हलका आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वजन 40 ते 50 किलो तरी असलं पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रक्तदान करायचं आहे. रक्तदान तुम्हाला केल्यानं काय आम्हाला मिळणार आहे? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे समाधानाची भावना. सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला काय प्राप्त होत असेल तर समाधानाची भावना, की चला आपण एका चांगल्या कार्यामध्ये हातभार लावलेला आहे. निशुल्क आपल्या रक्तगटाची तपासणी हे रक्तदान केल्यामुळे होते आणि म्हणून देखील आपण रक्तदान केलं पाहिजे. हृदयरोग होण्याची शक्यता कमी शक्यता असते. जे वेळोवेळी रक्तदान करतात त्यांना हृदयरोगाचा आजार कमी प्रमाणात होतो किंवा होतच नाही. म्हणून देखील आपण रक्तदान करणं महत्त्वाचं आहे. जादा हानिकारक जे आपल्या शरीरात लोह आहे ते कमी होण्यात या रक्तदानामुळं मदत होते. आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये जी प्रतिकार शक्ती आहे ती देखील प्रतिकार शक्ती वाढण्यास यामुळं मदत होते. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज ज्या आहेत त्या कमी होण्यास मदत होते आणि म्हणून आपण आपला वाढदिवस असेल किंवा आपण ज्या एखाद्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये काम करत असू तर कुठल्या तरी प्रसंग, मग आपल्या शाळेचा स्थापना दिवस असेल, आपल्या संस्था चालकाचा वाढदिवस असेल किंवा कुठल्या ना कुठल्या निमित्तानं मला असं वाटतं की आपण रक्तदान शिबिर आयोजित केली पाहिजेत. मला राहून बऱ्याच वेळेला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्साहपूर्ण अगर लोक एकत्र कुठं येत असतील आणि मनातून जर सहभाग कुठं नोंदवत असतील तर ते अखंड हरिनाम सप्ताहांच्या मध्ये, महापुरुषांच्या जयंत्या पुण्यस्मरण दिनांच्या मध्ये हे लोक सहभागी होतात. तर अशा या उत्सवांच्या किंवा अशा या कार्यक्रमांच्या प्रसंगी आवर्जून रक्तदान शिबिर, प्रत्येक सप्ताहामध्ये रक्तदान शिबिर गावातल्या जे रक्तदान करण्यासाठी सक्षम आहेत त्यांनी 100% करण्याचा संकल्प जर केला. आज आपण पाहतोय की अखंड हरिनाम सप्ताहांच्या वरती हजारो रुपये खर्च केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर सगळं गाव एकत्र येतं, परंतु त्याच्यातनं रक्तदानाच्या शिबिरांसारखी जर शिबिर आयोजित केली आणि त्याच्यातून जर कितीतरी पिशव्या रक्तांच्या जर संकलित करून अनेकांचे प्राण आपण वाचवले तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी आपण हा सप्ताह करतो तो ईश्वर अधिक प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ज्या महापुरुषाची आपण जयंती साजरी करतोय, पुण्यस्मरण दिन साजरा करतोय किंवा एखाद्या नेत्याचा, एखाद्या आपल्या संस्था चालकाचा वाढदिवस आपण साजरा करतो आहोत, तर अशा प्रसंगी देखील गणेश उत्सव आहे, जे काही उत्सव आपण साजरे करतो अशा उत्सवाच्या प्रसंगी आवर्जून रक्तदान शिबिर आयोजित करण्याबद्दलचे जर आपण संकल्प करून त्या पद्धतीनं कार्य केलं तर मला असं वाटतं की रक्तदानाची चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणावर राबविली जाईल आणि त्यामुळे या देशामध्ये रक्त मिळालं नाही म्हणून कुठल्याही रुग्णाला आपला जीव गमवावा लागणार नाही आहे. असा यासाठी आपण या 14 जूनच्या रक्तदाता दिनाच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं संकल्प करूयात आणि रक्तदानाच्या चळवळीमध्ये हिरिरीनं आपण सहभाग नोंदवूयात. या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठीचा प्रयत्न करूयात. एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.